अमित शहांसोबतच्या भेटीत अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केल्याच्या बातम्या आल्यात। बिहारच्या फॉर्म्युलानुसार दादांनी शहांसोबत चर्चा केल्याचा दावा झाला आणि त्यावर खुद्द अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही, अशी काही चर्चा झालेली नाही। अमित शहांकडे मुख्यमंत्री पदाची मागणी केलेली नाही। द हिंदू या वृत्तपत्रातील बातमी चुकीची आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केले। नुकतेच अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर होते। दादा शहांसोबत दिसले नव्हते, पण अमित शहा दिल्लीला रवाना होत असताना विमानतळावर अजित पवारांनी शहांची भेट घेतली। याच भेटीत बिहार पॅटर्न प्रमाणे मुख्यमंत्री पदाची मागणी अजित पवारांनी केल्याची बातमी द हिंदूने छापली। बिहार पॅटर्नचा दाखला देत अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्याचं कळतंय। महायुतीत जागावाटपाची भांडणं पाहता शहांना 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी असं भाजप नेत्यांनी सांगितलं। इंदापूर अमरावती सारख्या जागांवर तिढा, या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा भाजपचाच प्रस्ताव आहे। भाजप 150 तर अजित पवार गट 70 जागांवर लढण्यास इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। सिटिंग जागा सोडणार नसून 3 ते 4 जागांवर अदलाबदलीसाठी तयार असल्याचं दादा गटाने सांगितलं। भाजपात जवळपास 50% जागा निश्चित। नवरात्रीनंतर उमेदवारांना फोन येणं सुरू होऊ शकतं। या बातमीच्या संदर्भामध्ये तुम्ही विचारताय, मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही, अशी काही चर्चा झालेली नाही। जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती, कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते, वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली। पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची, त्या बातमी दादांत खोटी आहे, त्याच्यात तसोबर देखील तथ्य नाही। अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचा विषय निघताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दादांना डिवचलं। मुख्यमंत्री पदाची मागणी करण्याच्या पोझिशनमध्ये अजित पवार नाहीत असं जयंत पाटील म्हणाले। मला वाटत नाही की ते अशी मागणी करतील आणि त्यांची अशी मागणी करण्याची पोझिशन आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे ही बातमी अशी वरवरची असेल। कसं करणार, अजून निवडणुकाच व्हायच्या आहेत ना, निवडणुकीच्या आधी अशी मागणी ते करतील असं मला वाटत नाही। कारण सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे, तिथं भारतीय जनता पक्षातल्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायचंय। या सगळ्या गोष्टी फेक आहेत, अशी कुठलीही चर्चा या ठिकाणी झालेली नाही। काय नाही, अमित भाई दरवर्षी गणपतीमध्ये सुद्धा या ठिकाणी येतात, तिथे काय आमची त्यांच्यावर बैठक झाली, रात्री कोर कमिटीची बैठक झाली, हा विषय खरा आहे, आपण इथं दाखवलेला आहे। पण असं कुठेतरी यांना मुख्यमंत्री करावं, त्यांना मुख्यमंत्री करावं, बिहारच्या धर्तीवर करावं, मला वाटतं या सगळ्या गोष्टी फेक आहेत। द हिंदूच्या बातमीत भाजपनं 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव शहांसमोर ठेवल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र अशा प्रकारे मैत्रीपूर्ण लढती होणार नाही असं अजित पवारांनी म्हटलंय। माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो। मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, मग शेजारी का नाही, मग तिकडे का नाही, मग तिकडे काय नाही, काही त्याला त्याचा बेस राहत नाही। तो ज्यावेळेस युती असते, मागे पण आम्ही आघाडीमध्ये असायचो तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेला नाही आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील, पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं। इकडे अजित पवारांना संजय राऊत वारंवार डिवचत आहेत। अजित पवार बारामतीत पराभूत होणार असा दावा राऊतांनी केलाय। अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं, ये पक्का है। साहब ने सब कुछ दिया, उनके पीठ में आपने खंजीर मारा है, तो अभी पश्चाताप होने से क्या फायदा है। महाविकास आघाडी म्हणतात की तुम्हाला भीती आहे बारामती हरण्याची। अरे बापरे, आता बारामती म्हणणं पण मला भीतीच आहे। बरोबर, किती वाईट माझी परिस्थिती झाली। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।